करून घ्यायचं लगेचच. चला बॅट्समन क्षत्रिय कुलवंश, फलंदाज क्षेत्ररक्षण रेडी आहे. चला फलंदाज लवकर लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा. क्षत्रिय कुलवंश, क्षत्रिय कुलवंश यांचे फलंदाजाने लवकर लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा. सामन्याला लवकर लवकर सुरुवात करायची. क्षत्रिय कुलवंश चला मॅचला सुरुवात. सेमीफायनलची पहिली मॅच. एका बाजूला क्षत्रिय कुलवंश, दुसऱ्या बाजूला आकाश कांबळे आणि BS डायग्नोस्टिक्सचा संघ खेळताना पाहायला मिळतील. नाणेफेकीचा प्रथम कौल जिंकला. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आकाश कांबळे आणि BS डायग्नोस्टिक्स संघाने आणि फलंदाजी करण्याकरिता आमंत्रित केलं. त्याकरिता सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला राजेंद्र माटले तर रावसाहेब यांकडे संघाचा संघनायक अर्थात सत्येंद्र सोनी. मॅचला सुरुवात होईल. पंचांचा ग्रीन सिग्नल, लेग प्लेचा इशारा. प्रसाद गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल. पहिला बॉल. सेमीफायनलची मॅच 4 षटकांची लढत. 20 मिनिटांमध्ये सर 20 मिनिटांमध्ये इनिंग पूर्ण झाली पाहिजे, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल. पहिलाच बॉल. बॅटची कडा घेऊन मागे चाललाय. गोशांकित क्षेत्रात जिथे धावा मिळत आहेत. 1 धावसंख्येचा श्री गणेशा धावफलकावरती एकेरी धावे न होताना पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल भन्नाट वेगाचा. टप्पा पडला. बरोबर आतमधल्या दिशेने वळण घेत असताना सह विकेट किपरच्या हात मैदानात असताना मैदानाच्या आतमध्ये प्रसादने डॉट बॉल टाकलाय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल. बॅटची कडा घेतली, मागे गेला. गोष्ट केली आहे प्रसादनी गोलंदाजी करण्याकरिता, कारण की गोलंदाजी करत असताना पहिल्या 3 चेंडूंवरती त्यांना 2च धावा खर्ची केल्यात. पहिल्या 3 चेंडूंवरती मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले फलंदाजांना. 2 धावा धावफलकावरती. षटकातील पुढचा बॉल प्रसादचा. समोर राजेंद्र. यावेळेसचा बॉल खोलात टाकला. कोदून काढण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकर एंडला त्या ठिकाणी रनआउटची संधी होती, परंतु प्रयाग बॉलवर जाऊ शकले नाही आहेत. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर एकेरी धावांना धावफलक पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती. चांगली कामगिरी अद्याप प्रसादने केली आहे. 3च धावा त्यांना खर्च केल्यात. षटकातील पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल अकुट टप्प्याचा होता. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न राहिला. एक्स्ट्रा कव्हरला शॉट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, जिथे एकच धाव कंप्लीट होताना पाहायला मिळाली. मॅच महत्वाची आहे. इथून जो संघ जिंकेल तो थेट फायनल मध्ये प्रवेश करेल, परंतु इथून जो
संघ पराभूत होईल त्याला मात्र या स्पर्धेमधून बाहेर जावं लागणार आहे. त्याकरिता मैदानाच्या आतमध्ये संघर्ष शिघेला लागताना दिसेल. म्हणजेच काय, मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त संघर्ष करताना दिसतील. एक धावा थांबवेल, एक धावा वाचवेल, एक धावा करेल, धावा करायच्या. त्याकरिता पहिल्या षटकातील शेवटचा बॉल. शेवटचा बॉल भन्नाट वेगाचा, बॅकअप चांगलं होतं, त्याच कारणानं मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल. पहिल्या षटकाला समाप्ती झाली. धावसंख्या धावफलकावरती 4 बिनगड्यांच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना टीम क्षत्रिय कुलावतंस संघाचं समीकरण. चला स्पीडअप घ्या विनंती असेल, अन्यथा पॅनलाइज व्हावं लागेल. क्षेत्ररक्षण करत असताना आकाश कांबळे आणि BS डायग्नोस्टिक्सचा संघ. पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्ची केल्या प्रसादने. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अनिल लेफ्ट आर्म अराउंड विकेटने सज्ज होईल. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं. अनिलचा पहिलाच बॉल बरोबर चाललाय शॉर्ट कव्हरला. क्षेत्ररक्षक आहे. पहिला बॉल अनिलला टाकला डॉट. पहिला बॉल डॉट बॉल. मैदानाच्या आतमध्ये एक एक बॉल महत्वाचा आहे, एक एक धाव महत्वाची आहे, कारण मॅच सेमीफायनलची आहे. पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल भन्नाट वेगाचा सरळ चाललाय. विकेट किपरला बीट करत असताना त्या ठिकाणी बॅकवर्ड शॉट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक विवेक सिंगने बॉलला अडवलं, बॉलला फेक केलं. तद्वर एकही धाव घेण्याचं धाडस करता आलेलं नाहीये. त्याच कारणानं मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. एक एक डॉट बॉल महत्वाचा आहे, एक एक धाव महत्वाची आहे. मॅच सेमीफायनलची आहे. इथून जो संघ जिंकेल तो थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. मैदानाच्या आतमध्ये अनिलने काय गोलंदाजी केली आहे. पहिले 3 चेंडू त्याने हाताळल्यात आणि पहिले 3ही चेंडू त्यांना निर्धाव स्वरूपाच्या हाताळल्यात. मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी अद्याप अनिल करतोय. 3 चेंडू सलगचे 3 चेंडू टाकले डॉट. मैदानाच्या आतमध्ये सत्येंद्र सोनीला शांत ठेवलंय, परंतु सत्येंद्र सोनी शांत बसणार नाहीये. यावेळेला बॉलला उडवला एक्स्ट्रा कव्हर वरती. बॉल सीमा पार येतोय सत्येंद्र सोनीच्या बॅट मधून. या इनिंगचा पहिला षटकार. षटकाराला धावफलकाला आकाराला धावफलक जाऊन पोहोचलं. तब्बल 10 या आकड्यावरती. मैदानाच्या आतमध्ये आता सत्येंद्र सोनीच्या बॅट मधून धावा येऊ लागल्यात. षटकातील पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल समोर टाकला, खोदून काढण्याचा प्रयत्न नॉन स्ट्रायकर एंडला, परंतु चांगले क्षेत्ररक्षण प्रयत्न केलं. थ्रो होऊ शकला नाही, परंतु हरकत नाहीये. धावा वाचवल्या ते महत्वाचं आहे. एकीने धावेने धावफलक पुढे गेला. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 11 वरती. हरकत नाहीये. षटकाराला कमबॅक झाला. स्ट्राईक रोटेट झाली. राजेंद्र माटले स्ट्रायकर एंडकडे येताना पाहायला मिळत आहेत. षटकातील शेवटचा बॉल. यावेळेसचा बॉल टप्पा पडला, बरोबर आतमधल्या दिशेने वळण घेतलं चेंडूनं. मिडल स्टिक वरून सह विकेट किपरचा वेध घेत असताना मैदानाच्या आतमध्ये षटकार आल्यानंतर कमबॅक काय असतं हे दाखवून दिलं अनिलने. त्यांना डॉट बॉल हाताळला. धावसंख्या स्थिरावली. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 11 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. 11 धावा धावफलकावरती 4 षटकांची ही लढत आपण पाहतोय अनुभवतोय. भव्य नगरसेवक चषक संघर्ष नगर क्रिकेट कमिटी आयोजित भव्य नगरसेवक चषक 2025 च्या पर्व पहिल्यात सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. चला स्पीडअप घ्या विनंती असेल. आकाश कांबळे BS डायग्नोस्टिक संघ.
पवनचा पहिला बॉल समोर सत्येंद्र, पहिलाच बॉल कमी गतीने टाकला, उडवला बॉलला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आल्या आल्या स्वागत केलं पवनचं षटकारानं सत्येंद्र सोनीने. षटकातील पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल आणखीन एकदा ताकद नजाकत या फटक्यामध्ये सर्व काही स्पष्ट होत असताना बॉल सीमा पार, सलगचा दुसरा षटकार. दोन षटकार पवनच्या विरोधात ठोकले आहेत. जिथे धावसंख्या 11 होती आता 23 झाली आहे. पवनवरती दबाव आहे, प्रेशर क्रिएट केलाय सत्येंद्रनं, परंतु हरकत नाहीये. जर मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर पवन कमबॅक करणं जाणतो, पवनला कमबॅक करणं गरजेचं राहील. चला मॅचला सुरुवात करूया. पंचांना विनंती असेल, जास्तीचा वेळ खर्च होतोय. षटकातील पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल उजव्या इष्टीच्या बाहेर टाकला. परत पंच आमच्याकडे बघत आहेत, सांगतायत वाईट बॉल आहे. अवांतर स्वरूपाची धाव फलकावरती जोडली जाते. धावा झाल्या 23-24. धावा फलकावरती. पवनचा पुढचा बॉल समोर सत्येंद्र, यावेळेसचा बॉल फटका फसलाय, फिल्डर नाहीये, गॅप मध्ये बॉल सीमा पार. धावा मिळतील आणखीन एक. 6 षटकार. षटकातील पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल भन्नाट वेगाचा सह विकेट किपरच्या हातामध्ये गेला. आणखीन एक डॉट मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल हाताळला गेलाय. आता कमबॅक केलं मैदानाच्या आतमध्ये. 30 धावा धावफलकावरती. 4 षटकांची लढत आपण पाहतोय. नगरसेवक चषकची सेमीफायनलची मॅच आपण पाहतोय. तीस धावा धावफलकावरती. षटकातील पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल टप्पा पडला, बाहेर गेला. पंचांचा इशारा, वाईट बॉलचा. अवांतर स्वरूपाची धाव धावफलकावरती जोडली जाईल. धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 31 वरती. मैदानाच्या आतमध्ये सत्येंद्र सोनी आहे, धावा बनवतोय, धावांसाठीची धाव करतोय. दुसऱ्या बाजूला राजेंद्र माटले, त्याच्या बॅटमधून 3 धावा आल्यात. पुढचा बॉल, यावेळेला बॉल खोलात टाकला, खोदून काढण्याचा प्रयत्न. मिडॉनला क्षेत्ररक्षक, डिरेक्ट हिट. मैदानाच्या आतमध्ये काय घडलं? पंचांचा इशारा, नट आउटचा. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल टप्पा
पडला, आतमध्ये आला, सह विकेट किपरच्या हातामध्ये गेला, मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आला, धावसंख्या स्थिरावली, धावसंख्या धावफलकावरती 31 या आकड्यावरती. मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या षटकाला समाप्ती झाली. 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर आता संघ पाहिलं तर फ्रंट फूट वरती येईल. सरळच्या पहिल्या 3 चेंडूंवरती 3 मोठे स्ट्रोक आले होते, परंतु त्यानंतर कमबॅक राहिलं पवनचं. अगदी चांगलं षटक त्याने हात आलं. बत्तीस धावा धावफलकावरती. सामन्याला सुरुवात करूया. पंचांना विनंती असेल गोलंदाजी मार्क वरती अनिकेत. षटकातील पहिला बॉल अनिकेतचा. यावेळेसचा बॉल फटका फसला, बॉल हवेत आहे, कॅच इम्पॉर्टंट आहे. शेवटच्या क्षणाला जेलधरणीला दान झाला, फेकी चांगली झाली. शेवटच्या क्षणाला रनआउटची विकेट येणार का? रनआउटची विकेट आली आहे, पण सत्येंद्र सोनीची कॅच महत्वाची होती. तो ह्याचा झेल टिपला असता तर धावा वाचू शकले असत्या, परंतु सत्येंद्र सोनी आउट झालेला नाहीये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. विकास सहानी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरिता सज्ज झालाय. चला स्पीड अप घ्या, विनंती असेल बॅट्समन. मग विकास सानी आला आता. चला मॅचला सुरुवात करा पंच, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. शेवटची 3 मिनिटे षटक संपवण्याकरिता. सर लास्ट 3 मिनिटात, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. लास्टची 3 मिनिटं. षटकातील पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल पुढे सरसावत आले, स्ट्रोक केला, हवेत आहे, चेंडूच्या खाली प्रयाग, त्याने टिपला एक सुंदर झेल. मैदानाच्या आतमध्ये विकेट आली. महत्वाच्या क्षणी अनिकेतला सफलता मिळाली. बॅट्समन आउट. बॅट्समन नेम रोशन. यावेळेसचा बॉल सह चाललाय गोशांकित क्षेत्रात. धावा मिळतील फक्त एक. एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती आता मात्र 33 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा अद्याप खेळ संपला, अजूनही 3 चेंडूंचा खेळणं बाकी असेल. सत्येंद्र सुनीला नॉन स्ट्रायकर एंडकडे राहणं ही जमेची बाब राहिली आहे आकाश कांबळे आणि BS डायग्नोस्टिक संघाची. परंतु चिंतेची बाब आहे ती म्हणजे सत्र्या कुलावतंस संघाची. 33 धावा धावफलकावरती.
षटकातील पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल फटका उडवलाय स्क्वेअर लेगला, डीप मध्ये फिल्डर प्रेक्षक म्हणून राहील, बॉल सीमा पार आलाय, दमदार षटकार. 39 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटकातील पुढचा बॉल, आणखीन एक अळकुट टप्प्याचा बॉल, परंतु यावेळेला फटका फसला, बॉल हवेत आहे, डीप मधून फिल्डर वेगाने आले, एकच धाव कंप्लीट केली. 5 चेंडूंचा खेळ संपला, 40 धावा धावफलकावरती. षटकातील शेवटचा बॉल, यावेळेसचा बॉल, पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा, अवांतर स्वरूपाची धाव धावफलकावरती जोडली जाते, धावफलक जाऊन पोहोचले 41 वरती. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल, बैठक शॉट लगवण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय डीप मध्ये फिल्डर, परंतु बॉल सीमा पार, फंबल होत असताना चौकार. तर मागच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच सुनील पाल ला विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय, ज्या ठिकाणी आपल्याला मॅन ऑफ द मॅच टी शर्ट, एक आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात येईल. सुनील पाल, तर मी सुवर्ण शेलार यांना विनंती करतो की आपले शुभ हस्ते सुनीलला सन्मानित करायचंय. सुरुवात, पहिला बॉल, पहिलाच बॉल, फटका फसला, बॉल हवे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक या मॅचची गोल्डन डकची शिकार ठरलाय प्रसाद. कॅच पकडले की या सेमीफायनलची मॅच पकडले हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. संघ मालक त्या ठिकाणी होते, त्यांना जेल टिपलाय, प्रसादच्या जेल टिपलाय.
षटकातील पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल भन्नाट वेगाचा, सब विकेट किपरच्या हातामध्ये येत असताना डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये हाताला गेलाय. षटकातील पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल भन्नाट वेगाचा, आणखीन एकदा विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल हाताला गेलाय. यावेळेसचा बॉल सह चालला, शॉट मिड विकेटला, क्षेत्ररक्षक होता, थोडा फंबल झाला, फायदा झाला बॅटरला. कोण? यस, रोशन त्या ठिकाणी होता, थोडासा दुखापतग्रस्त आहे तरी मैदानाच्या आतमध्ये तो खेळ करतोय, चांगली बॅटिंग करतोय. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल भन्नाट वेगाचा, बरोबर गोशांकी चित्र मध्ये जात असताना एक धाव कंप्लीट झाली. एकेरी धावेनं पहिल्या षटकाला समाप्ती झाली. धावफलक जण पोहोचलं 3 या आकड्यावरती. चला स्पीडअप घ्या पंच, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. टायमिंग सेट केला गेलेला आहे. ही इनिंग 15 मिनिटाच्या आत झाली नाही तर अनालाइज केलं जाईल. दुसऱ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल समोर उडवला, एक्स्ट्रा कव्हर वरती, प्रयागच्या बॅट मधून दमदार षटकार. षटकातील पुढचा बॉल, आणखीन एक, परंतु यावेळेला समालोचन कक्षाला सलामी देत असताना बॉल गोशांकी क्षेत्रात एकेरी धावेसाठी. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल शरीरापासून दूर ठेवला, सह विकेट किपरच्या हातामध्ये गेला, मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल मागे चाललाय, पंचांचा इशारा, डॉट बॉलचा, आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल बिग हिट केलाय, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट ऑन साइडला, पॅरलल स्ट्रोक घेत असताना बॉल सीमा पार, षटकार.
षटकाराला धावफलकाला आकाराला धावफलक जाऊन पोहोचलं 16 वरती. षटकातील पुढचा बॉल यावेळेला लेग स्टिकच्या बाहेर आहे का नाही पंच सांगतायत. मिडल स्टिक वरून गेलाय. सह विकेट किपरच्या हातात. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल. वाईडला रिव्ह्यू नाहीये. सोळा झाल्यात. 12 चेंडू 30 ची गरज आहे. विकासचा पहिला बॉल समोर अनिल. यावेळेसचा बॉल समोर टाकला. उडवला ऑन साइड लाडवा बॅटने. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सिक्सर. षटकाराला धावफलकाला आकाराला धावफलक जाऊन पोहोचलं 22 वरती. पुढचा बॉल यावेळेसचा बॉल आणखीन एकदा बिगिट करायचं होतं. बॉल चाललाय विकेट किपरला बीट करत असताना गोशांकी क्षेत्रात एक धाव. एकेरी धावेनं धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 23. अजूनही स्टंपच्या मागे बसले त्यांना विनंती असेल की आपण पाय वर घेऊन बसा अन्यथा फुटपाथ वरती उभे राहा. पाय वरती घेऊन बसा अन्यथा फुटपाथ वरती उभे राहा. यावेळेसचा बॉल खोलात हेलिकॉप्टर. वा एका हातात झेल मैदानाच्या आतमध्ये टिपलाय. वाईड इशू मिड विकेटला. खेळाडू बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विवेक. यावेळेसचा बॉल जाऊ दिला. ऑफस्टिकच्या बाहेर आहे. पंच सांगतायत फलकावरती पाहायला मिळत आहेत 24 धावा धाव फलकावरती. म्हणजेच काय येणारे चेंडू शेष आहेत. 9 धावा बनवायच्यात. त्या तब्बल. फुलटॉस समोर मारलाय गॅप मध्ये. बॉल वन बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. षटकातील पुढचा बॉल अकुट टप्प्याचा होता. बिग हिट केलाय. वाईड इश लॉंग ऑफला. बॉल सीमा पार. दमदार षटकार. सात चेंडू 12 धावा करायच्यात. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आकाश कांबळे बीएस डायग्नोस्टिक्स संघाला. विवेक सिंग मैदानाच्या आतमध्ये आला. त्यानं एक चौकार एक षटकार केला. बॅट गोलंदाजी करत असताना कैलासच्या विरोधात विकासच्या विरोधात षटकातील शेवटचा बॉल निर्णायक असणार आहे. अकुट टप्प्याचा होता. भन्नाट वेगाचा होता. गोशांकी क्षेत्रात गेला. बॉल बरोबर एका धावेसाठी.
6 चेंडू 11ची गरज. 6-11 गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज सुनील समोर. प्रयागच्या बॅट मधून धावा आल्यात. 6-11ची गरज असताना पहिलाच बॉल जाऊ दिलाय. ऑफस्टिकच्या बाहेर आहे. पंच सांगतायत वाईट बॉल. वाईट प्लस 2 धावा. जिथे 6-11ची गरज होती आता 6-9 करायच्यात. यावेळेसचा बॉल भन्नाट वेगाचा, परंतु यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिल केत दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 5 चेंडू 9ची गरज आहे. विवेक सिंग मैदानाच्या आतमध्ये अद्याप उभा आहे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल बिग हिट केलाय. बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दमदार षटकार. 5 चेंडू 9ची गरज होती. षटकार ठोकला. आता 4 चेंडू आणि 3ची गरज आहे. पुढचा बॉल अकुट्टा त्याचा होता. बरोबर चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अंतिम फेरीत दाखल झालाय.